नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात सीबीआयकडून आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोकणवाडी येथील आरसीसी क्लासेससमोर एआयएमआयएमच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संस्थेला प्रतिकात्मक काळे फासून निषेध व्यक्त केला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। उघडा उघडा दे, चला काका उघडा उघडा दे, उघडा काय लावा है पूरा फेंको, इधर इधर आप फेंको उसमें, फेंको उसमें। नहीं उस कुछ लगाओ बस, लगाओ सर लगाओ। चला हे पुन्हा नगर चौकांचे आलेले बोर्डला ते हो 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 आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद मुर्दाबाद। मुलांच्या भविष्याची खेळणारे आरसीसी कोचिंग क्लासेस खाली मुर्दाबाद, मुलांच्या भविष्याची खेळणारे आरसीसी कोचिंग क्लासेस करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी आघाडीचा विद्यार्थी आघाडीचा या मोठ्यावरचं करायचं काय? टकली डॉक्टर भावनारा मोठ्यावरचं करायचं काय? टकली डॉक्टर भावनारा मोठ्यावरचं करायचं काय? विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ मोठ्यावरचं करायचं काय? मोठ्यावरचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं साहेब, खरं साहेब डब्बा लो खाओ, झाला आता दोन डब्बा लो। आम्ही आतमध्ये पण गेलो एमआयएम जिंदाबाद, एमआयएम जिंदाबाद आरसीसी कोचिंग डब्बा क्लासेस, उठाना, डब्बा उठा। आरसीसी कोचिंग क्लासेस एमआयएम। हो भाऊ, कोकणवाडी परिसरातील आरसीसी क्लासेस समोर आज एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात नीट पेपर लीक प्रकरणाचा निषेध करण्यात आला। सीबीआयकडून आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी संस्थेविरोधात घोषणाबाजी केली। तसेच प्रतिकात्मक स्वरूपात आरसीसी क्लासेसला काळे फासून संताप व्यक्त करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। गैरप्रकार घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे खेळण्याचं काम या NTA ने केलेलं आहे। या NTA मध्ये भ्रष्टाचार असले काही प्राध्यापक आहेत, काही खाजगी कोचिंग क्लासेसवाले आहेत। आज तुम्ही लक्षात घ्या, आज या ठिकाणी प्राध्यापक मोटेगावकर सर जे एवढ्या वर्षापासून या ठिकाणी नीटचे आणि सायन्सचे क्लासेस घेतात, या क्लासेसवाल्यांनी पेपर फोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। मला एक सांगा, या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपलं भविष्यातलं आरोग्य आहे आणि जर असे विद्यार्थी नीट एक्झाममध्ये जर असे पेपर फोडून पास होत असतील, असे गैरप्रकारे पास होत असतील, तर मला सांगा येणार डॉक्टर कसे असतील? म्हणून आज आम्ही या ठिकाणी एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीनं याला काळं फासण्याचं काम या क्लासेसला आम्ही केलेलं आहे। काळं फासणे यांना खरं पाहिजे, यांना फटके दिलं पाहिजे चांगले आता पकडून अशा क्लासेसवाल्यांना जे लोक विद्यार्थ्यांशी खेळतात, लोकांच्या भावनेशी खेळतात, लोकांच्या अभ्यास। आज मला सांगा, नीटचा अभ्यास करणारे विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर तो नीटची एक्झाम देतो। मला सांगा त्या विद्यार्थ्याच्या मनावर काय होत असेल, त्याची मानसिक स्थिती काय होत असेल, त्यांच्या कुटुंबाची स्थिती काय होत असेल। म्हणून माझी सर्वांना विनंती या ठिकाणी
आपण सुद्धा या ठिकाणी असा विरोध या ठिकाणी MIM विद्यार्थी आघाडीतील आम्ही केलेला आहे. आपण शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विरोध या ठिकाणी झाला पाहिजे की जेणेकरून कोणताही माणूस, कोणताही असं क्लासेस, कोणताही व्यक्ती, कोणताही प्राध्यापक अशा विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणार नाही आणि त्याचं नुकसान करणार नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी MIM विद्यार्थी आघाडीतर्फे गाळा फासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे.